एग्जाम के लिए हो रहा था लेट तो कॉलेज पैराग्लाइडिंग करते पहुंचा स्टूडेंट। सातारा के पसरनी गांव की घटना। पाचगणी से पैराग्लाइडिंग कर कॉलेज पहुंचा समर्थ महागडे। भावांनो, यो निळ घातले ना, निळ शर्ट आणि हेल्मेट वगैरे घातले बघा, तर ते पोरग आहे ना, पोरग ते हिथलंच खालचं पसरणीचं, ते वरती आलेलं इकडे पॅराग्लायडिंग वाले त्याचे दोस्त आहेत, तर त्याला आज पेपर ते माहितच नव्हतं आणि वर आलेलं ते, तर आता त्याला जायचंय खाली कॉलेजला, कॉलेज खाली, आणि नेमका त्याचा पेपर आहे. आता राहिलाय त्याकडे अर्धा पाऊण तास. आता त्या पुरी आलेल्या त्यांनी सांगितलं पेपर होता म्हणून, तर आता त्याला जायचंय खाली, पण गाडीनं काही जाणं शक्य नाहीये. म्हणून त्याचे मित्रमंडळी हे पॅराग्लायडिंगवाले थेट आता त्याला पॅराशूटनंच कॉलेजच्या ग्राउंडवरती उतरवणार आहेत आणि ते जाणार आहे आता परीक्षेला. कोण चालत जातो, कोण सायकलवर जातो, कोण गाडीत जातो, कोण घोड्यावर गेला असेल, पण हा असा पहिला व्यक्ती की पॅराशूटनं जाणार आहे पेपरला, कॉलेजला. बघू शकता आता जातील बघा. पेन बिन घेतलेत का बाबा? आता चालला बघू शकता खाली, खाली कॉलेजच्या ग्राउंडवरच त्याला उतरवणार आहे तिकडच्या साईडला. आणि जे हे आपले पायलट आहेत त्यांना खाली गाडी जाणार आहे, कारण का जर घाटाने गेला असता तर अर्धा पाऊण तास, कारण का भरपूर ट्रॅफिक असतं, अर्धा पाऊण तास लागला असता, म्हणून त्याला पॅराशूटनं खाली सोडणार आहेत खाली तिकडच्या साईडला. आणि जे ग्लायडर जे चालवतात, जे पायलट आहेत, त्यांना टू व्हीलर पाठवणार आहेत आणण्यासाठी. तर बघू शकता हा असा पहिला एकमेव व्यक्ती आहे जो की कॉलेजला चाललाय थेट कशानं, पॅराशूटनं. कसं आहे, खतरनाकच आहे, दणकच आहे, नादच आहे, खोळा नादच केला त्या पोराने. गेला लय लांब, फक्त 5 ते 10 मिनिटातच पोचली बघा, पोचली पण खाली, खाली यायला लागलं पॅराशूट.